डिफॉल्टर एनआरसी आहे, मग त्याच्या सातबारावर आपण नाव चढवू शकतो की नाही? चढवता येतं की नाही सांगा ना? येतं ना? मग उद्या प्रोसिजर करा आणि त्याच्या सातबारावर महापालिकेचं नाव टाका. का त्याला पाठीशी घालता? हे बघा, हा एक झाला तुम्ही धनधान्य ना. दुसरा प्रीमियरचा विषय टॅक्सचा तुम्हाला सांगतो. आज एक जबाबदार अधिकारी ह्या सभागृहामध्ये जर असं बोलत असेल आणि हेच मिनिट जर तिकडे जावं न्यायालयात वापरलं गेलं तर याचा अर्थ काय होतो की तुम्ही एनओसी दिलेली आहे असं सभागृहाला स्पष्ट सांगितलं. अधिकारी खरं तर यांना लाजा वाटल्या पाहिजेत. बिचारे आमचे 6-7 हजार कामगार कशा पद्धतीने राहतात ना, ते आमचं आम्हाला माहितीये. त्यांचा जीव कसा कासावीस होतो इथे. परमिशन एनओसी कोणी दिली त्या अधिकाऱ्याचं नाव यांनी सांगावं, नाहीतर ते एनओसीची कॉपी आता सभागृहात दाखवावी. आणि ज्यांनी एनओसी दिली साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे, त्याचा बडतर्फीचा प्रस्ताव सभागृहासमोर आणा. भैया साहेब, याच्यामध्ये ना महापौरमध्ये ते एनआरसी एनआरसीवर 2 तास घालवले, 2 तास गेले एनआरसीवर. पीठासीन अधिकारी, आयरन माउंटेन आणि द्रोणा हे जे गोडाऊन आहेत त्या गोडाऊनला परमिशन कशी भेटली? आणि तिसऱ्या गोडाऊनची मला तयारी होणार आहे. ट्रान्सफर जोरात चालू आहे त्यांचं एनआरसी कंपनीमध्ये या ठिकाणी. त्यामुळे या 2 गोडाऊनला परमिशन कशी भेटली ह्याची आम्हाला माहिती मिळली पाहिजे. मान्य सुद्धा आम्ही एनओसी वगैरे घेतलेली आहे, त्यानंतरच आपण बांधकाम. एनओसी मिळाली कशी साहेब? सन्माननीय महापौर महोदय, एनओसी कशी सांगतात ना, याचं डॉक्युमेंट त्यांनी द्यावं. आणि ज्यांनी एनओसी नोटीस दिली, नोटीस म्हणजे काम बंद असं होत नाही, त्याच्यावर खुलासा करायला त्यांना संधी मिळते. कुठलंही बेकायदेशीर काम आपण करत नाही. शॉपवरची यांनी नोटीस द्यावी आणि टॅक्स डिपार्टमेंटनी त्याच्यावर त्यांच्या सातबारावर आपला बोजा चढवावा. ह्या 2 गोष्टी जर आपण केल्या तर त्याच्यानंतर कुठेतरी एनआरसी आपल्याशी टॉकिंग टर्म्सवर येईल. आता ते आपल्याला बेफिक्रीपणे उत्तर देतात, कारण आपण सगळ्या कोर्टांमध्ये त्यांच्या विरोधातल्या टॅक्स वसुलीच्या केसेस आलेल्या आहेत. पण ज्या दिवशी आपला बोजा त्यांच्या सातबारावर चढेल, त्यांच्या परवानगी पुढच्या सगळ्या गोष्टींच्या व्यवहारांमध्ये अडचणी निर्माण होतील आणि त्याच वेळेला ते आपल्याशी बोलायला तयार होतील असं माझं मत आहे. त्यामुळे माझी या सभागृहाला विनंती आहे, एनआरसीवर आपण आता बरीच चर्चा केली, एनआरसीची वस्तुस्थिती सगळ्यांच्या समोर आलेली आहे. तर माझी विनंती एवढी जाईल की त्या परवानग्या जे दिलेल्या आहेत आयुक्त महोदय त्या तात्काळ थांबवाव्यात आणि आपला बोजा. पृष्ठभूमी आहेत, त्याचे एक इतिहास आहेत. जसं की माझ्या अधिकाऱ्यांनी पण सांगितलं आणि काही सन्मान्य सदस्यांनी पण मुद्दा उपस्थित केला की जवळजवळ 20 ते 25 वर्षापासून ही टॅक्स लागून आलेला आहे. आज रोजी जवळजवळ 370 कोटीपेक्षा जास्त याची एकूण आपल्याकडे येणं आहे. त्याच्यामध्ये मूळ रक्कम जर आपण पाहिली तर ते कमी बसते, म्हणजे अराउंड 25 to 30 करोड ते मूळ प्रिन्सिपल अमाऊंट आहे. पण कधी तो भरला गेला नाही म्हणून त्याच्यावर व्याज आणि त्याच्यावर एरियर्स आणि एरियर्सवर पेनल्टी होऊन तो आता एवढा आकडा त्याचा झालेला आहे. याच्यामध्ये मूळतः जे मूळ रक्कम होती प्रिन्सिपल अमाऊंट जे महानगरपालिकांनी त्यावेळी लावली होती त्याच्यावरही त्यावेळी कंपनीने चॅलेंज केलं होतं विविध न्यायालयामध्ये, म्हणजे आपले कल्याण कोर्टातही दाखल केले होते, हायकोर्टातही दाखल केले होते. म्हणजे जे मूळ अमाऊंट होती त्याच्यावरही त्यांच्या ऑब्जेक्शन होतं, म्हणून ते मूळ रक्कम पण पे करत नव्हते. आणि त्यावेळी त्या कोर्टांनी काही एक ठराविक रक्कम त्यांना सांगून दिली की ठीक आहे एवढे मूळ रक्कम होत आहे, म्हणून त्यांनी त्या रक्कम त्यावेळी ते पे केली. पण महानगरपालिकांनी आपला जे मूळ होता की आमचं जे मत होतं की एवढंच लागलं पाहिजे टॅक्स, ते कधी सोडला नाही आणि त्याप्रमाणे आपण त्यांच्यावर ते लावत गेलो आणि त्याच्यावर मग एरियर्स हे होत गेला. मग नंतर 2019च्या सुमारे जेव्हा ते NCLT मध्ये दावा दाखल झाला ट्रायब्युनल मध्ये बँकरप्सीच्या, तर त्यावेळी मात्र आमची काही दखल घेतली गेली नाही असा महानगरपालिकाच्या हे आहेत कंटेन्शन आहेत. तर त्यावेळची परिस्थिती काय होती ते मला डिटेल्स माहित नाही, पण कागदावरून जे लक्षात येते की त्यांना जे प्रोसेस करायचा होता त्याच्यामध्ये 1-2 न्यूजपेपर मध्ये ते जाहीरनामा काढतात की असा आम्ही NCLT मध्ये झालोय. तर असे 2 काही न्यूजपेपर्स मध्ये ते आलेला होता, पण ते काही प्रचलित न्यूजपेपर नव्हते असं लक्षात येत आहे. म्हणून महानगरपालिकाचा दावा त्यावेळी काही दाखल करण्यात आला नाही आणि म्हणून ऍज अ क्रेडिटर
किंवा त्यांच्या आमच्याकडे एवढा देणं आहे त्यावेळी काहीतरी वेगळी अमाऊंट होती, ते काही त्याची दखल घेण्यात आलेली नाही एनसीएलटी मध्ये. मग एनसीएलटी चे वर एक ट्रायब्युनल आहे, ॲपेलेट ट्रायब्युनल, ज्याच्यावर अपील करू शकतो. तर एनसीएलटी च्या विरोधात एनसीएलएटी ॲपेलेट ट्रायब्युनल मध्ये आपण 2020 ला आपण अपील दाखल केली की ऐसा आमच्या कंटेन्शन आहेत आणि ऐसा आमची थकबाकी आहेत आणि ऐसा वी आर ऑल्सो वन ऑफ दी म्हणजे क्रेडिटर्स आणि आम्हाला त्यांनी ते द्यावं. मग एनसीएलएटी मध्येही आमचा दावा फेटाळण्यात आला त्यावेळी. मग नंतर आपण हायकोर्टात गेलो, हायकोर्टातही आपला दावा फेटाळण्यात आला. मग नंतर आपण सुप्रीम कोर्टात गेलो, सुप्रीम कोर्टातही आपला दावा एकदा फेटाळण्यात आलेला आहे. आता आम्ही एक क्युरेटिव्ह पेटिशन त्या ठिकाणी फाईल करण्याचे याच्यामध्ये आहोत. त्याच्यामध्ये म्हणजे जेव्हा माझ्या लक्षात आलं तर तेव्हा सुप्रीम कोर्टाचा दावा फेटाळण्यात आला होता, जेव्हा लास्ट इयर हे लक्षात आलं, आणि आम्ही आता असं ठरवलं की आम्ही एक क्युरेटिव्ह पेटिशन फाईल करूया. त्याच्यामध्ये एक सिनियर काउन्सिल, एखादं चांगले वकील आपण त्या ठिकाणी घेऊया आणि आपण हे मुद्दा मांडूया. मध्ये कदाचित अभय योजना जेव्हा लागू होती त्यावेळीही आपण महानगरपालिकेच्या वतीने असा प्रयत्न केला की अभय योजना लागू आहे म्हणजे एरियर्स आणि म्हणजे ते पेनल्टी आपण माफ करतो, तर किमान मूळ रक्कम तरी त्यांनी दिली पाहिजे. मला वाटतं त्यावेळी काही त्यांनी दिली नाही असा मला अंदाज आहे. त्यांच्या कंटेन्शन कदाचित तोच आहे की जे मूळ रक्कम जे मी बोलत होतो, ज्याच्या हिस्ट्री आहे, की त्यांचं म्हणणं आहे की तो जे महानगरपालिकांनी त्यांना टॅक्स लावलेला आहे तो मूळ रक्कमच त्यांना तो मान्य नाही, आणि ज्याच्या विरोधात ते त्यावेळी 2005 साला कोर्टात गेले होते आणि त्यालाच ते धरून आज रोजी चालू आहे. आणि आपण ते लावत गेलो आणि त्याच्यावर तो व्याज होऊन आज रोजी अशी परिस्थिती आहे. शेवटी रक्कम काही असो, आमच्या कंटेन्शन सध्या सुप्रीम कोर्टमध्ये, म्हणजे मी वकिलांना जे सांगितलं की किमान आम्ही एक कंटेंडर आहोत, म्हणजे वी आर वन ऑफ दी प्लेयर्स, आणि रक्कम नंतर ठीक आहे डिस्प्यूट असेल तर